संजय राऊतांनी आणखी एक विधान केले। काँग्रेसमधून शिवसेनेत बेडकासारखी उडी मारलेल्या शंभूराज देसाईंनी आम्हाला शिकवू नये। पोकळ शंभूंनी आनंद दिघे खटल्याची माहिती घ्यावी मग बोलावं असंही राऊत म्हणालेत। संजय राऊत आनंद दिघे असताना शिवसेनेत होते का असा सवाल खरं तर शंभूराज देसाई यांनी केला होता। त्यावरच राऊतांनी हे उत्तर दिलं। संजय राऊत दिघे साहेब असताना होते का? कुठे होते संजय राऊत? त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही। त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी। मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही। दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा। ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला, गद्दारांना क्षमा नाही, तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बरं का या पोकळ शंभूनी समजून घ्या।